हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत दोडक्याची भाजी. खूप सोपी पद्धत आहे, साधी महाराष्ट्रीयन स्टाईल भाजी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे घेतलेले आहेत मी दोडके. 3-4 दोडके घेतलेले होते मी, इथे 2च दाखवलेले होते. तर त्याच्यावरचे जे सालटं असतात, जे छिलके असतात त्याच्यावरचे, ते आधी जे आहे ते काढून घेत आहे मी सगळे, कारण ते हार्ड लागतात. नंतर पटकन शिजत नाही एकतर भाजी, पण ते काढून घ्यायचे आपण. तर इथे सगळे जे आहे ते काढून घेत आहे मी. आणि नंतर याचे जे आहे ते छोटे छोटे जे आहे ते लांबगे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ही भाजी खूप सोपी आहे, कुणी पण बनवू शकतं, टेस्टी पण लागते, खूप चवदार भाजी लागते हे. तर इथे सगळे दोडके जे आहे ते सगळे छान मस्त असं पील करून घेतलेलं आहे, त्याला सोलून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचे छिलके काढून घेतलेले आहेत मी. आणि आता इथे जे आहे ते याचे लांबगे लांबगे बारीक पीस करायचे आहेत, लई मोठे पण नाही करायचे आपल्याला. तर इथे सगळे जे आहे ते पीस करून घेत आहे मी. पूर्ण दोडक्याचे जे आहे ते बारीक बारीक पीस करून घ्यायचे होते. अशा प्रकारे बारीक पीस करून घ्यायचे आहेत, जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही. आणि नंतर सगळे दोडके जे आहेत ते बारीक पीस करून घेतलेले होते मी. ते लगेच गॅसवरचे आहे ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये लगेच तेल टाकलेलं होतं. तेल चांगल्या प्रकारे गरम झाले की मध्ये टाकलेली होती मोहरी चांगली तडतडू द्यायची. जोवर मोहरी तडतडत नाही ना, कशालाच कोणत्याच भाजीला किंवा खिचडी वगैरे जे काही करतो आपण त्याला चवच येत नाही. चांगलं तडतडू द्यायचं. नंतरच मध्ये जे टाकतो आपण ते टाकायचं. तर मध्ये टाकलेलं आहे ते लसूण सोलून घेऊन चांगला वाटून घेतलेला होता मी. तर ते चांगलं थोडा फ्राय झालं, गोल्डन ब्राऊन झालं की लगेच मीठ टाकलेलं आहे दोडका. तर दोडक्याला जे आहे ते चांगल्या प्रकारे आता मस्त असं फ्राय करून घ्यायचं. लसूण संग चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. आणि चांगल्या प्रकारे भाजी सगळी फ्राय झाली की लगेच म्हणजे 1 ते 2 मिनटंच त्याला हलवायचं. लगेच मध्ये मीठ, रेड चिली पावडर आणि शेंगदाण्याचं कूट, कारळाचं कूट हे टाकून घ्यायचं. आणि चांगल्या प्रकारे आणखीन मिक्स करायचं. नंतर ते जे आहे त्या भाजीला झाकून ठेवायचं. आणि हे जे कापून घेतलेले होते पीसेस मी दोडक्याचे, तर हे नंतर मी धुवून घेतलेले होते. धुवून घेतल्यानंतर मग भाजी ह्याची केलेली होती मी. तर इथे हे चांगल्या प्रकारे लसूणमध्ये मिक्स झालं की लगेच मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे रेड चिली पावडर. त्याच्यानंतर मध्ये कारळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट. कारळाचं कूट थोडंसं कमीच टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त टाकायचं आहे मध्ये. तर त्याच्यामध्ये टाकलेलं होतं कारळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त घेतलेलं होतं मी. ते टाकायचं. ते चांगल्या प्रकारे मस्त जे आहे ते फ्राय करून म्हणजे हलवून घ्यायचं त्या भाजीला. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला. आणि जे आहे नंतर एक झाकून ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 1 ते 2 मिनिट थांबायचं आहे. लगेच पटकन शिजून जातो दोडका. आणि ते शिजल्यानंतर भाजी जी आहे ती मस्त, आपली भाजी एकदम रेडी आहे. चपात्यासंग, भाकरीसंग, कशासंग पण खायला खूप टेस्टी लागते. तरी ते भाजी रेडी झालेली आहे माझी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर भाजी झालेली आहे आपली एकदम रेडी. खूप टेस्टी लागते भाजी. साधी सिंपल आहे, कुणी पण बनवू शकतं. आणि खूप लवकर होते, जास्त वेळ लागणारी पण नाही भाजी. तर बघा, ट्राय करा तुम्ही पण नक्कीच.